सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येते ना. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा हीच विनंती आहे. सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा, त्यानंतर कमेंट करत जावा. चला तर शेतकरी मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे. गेल्या दिवसापासून सोयाबीन कापूस अनुदान हे जी खूप चर्चा चालू आहे, त्यानंतर याची तारीख ठरण्यात आली 10 तारीख, पण 10 तारखेला याची वाटप सुरू झाली नाही, कारण की याला तांत्रिक अडचण आली. तर शेतकरी मित्रांनो, हे कधीपासून चालू होणार पुन्हा व काय अटी नवीन आल्या यामध्ये बघूया. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी तुम्ही ई पीक पाणी केले असेल कापूस सोयाबीनची, बरोबर. जर त्यामध्ये तुमचं नाव नसेल आले तर तरी तुम्ही तुमचे फॉर्म भरून दिले, बरोबर आहे की नाही. कोणी बोललं आमचं नाव आलं नाही, त्यांनी फॉर्म भरून दिले. आता ते पुन्हा ई पीक पाणी चेक करत आहे तुमचं नाव आहे की नाही. म्हणजे जर तुमची ई पीकमध्ये नाव नाही आलं आणि तुम्ही केले असेल तर तुमचं KYC तुम्हाला करावे लागणार. आणि ज्यांनी कापूस लावला नाही, सोयाबीन म्हणजे ई पीक पाणी केली नाही, तरी त्यांनी फॉर्म भरला, त्यांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात येणार आहे. हे उद्या परवापर्यंत तुम्हाला KYCची अपडेट दिली जाईल. सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती याची अपडेट येईल, तुम्हाला KYC कधी करायची व कशा प्रकारे करायची. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आणि हो, असेच आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात, तेही बघायला विसरत जाऊ नका. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर त्यानंतर म्हणजे तुम्ही KYC सर्वांना करायची नाही, त्यात थोडक्यात शेतकऱ्यांना करायची आहे. ज्यांची जोड शेती आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी ठरणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, आपल्या चॅनलवरती आता कांदा बाजारभाव येतात, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.